हे बघ माझ्या मैत्रिणी, हे बघ माझ्या भगिनी वहिनी, म्हणजे जे कोणी असतील ते स्वतः करायचं आणि स्वतः ठरवायचं आणि स्वतः पायावरती उभं राहायचं. कारण तुम्हाला सांगू, आत्ता शासनाने मागच्या वर्षी एक स्कीम आणली बघा आपल्यासाठी, की 1,500 रुपये आपल्याला महिन्याला अकाउंटला येणार. हे मात्र फिक्स ठरलेलं आहे. तर आता काही भगिनी म्हणा, आपल्या मैत्रिणी काय दर महिन्याला आपल्या अकाउंटला 1,500 रुपये कधी येतील याची आतुरतेने वाट बघतात. काय मला 1,500 रुपये येणार, मी त्याच्यातून माझा खर्च भागवणार. म्हणजे काही खर्च असो, पार्लरचा असो, कशाचा असो, माझा मी स्वतः खर्च भागवणार. पण तुम्हाला त्यांना एक सांगायचं आहे, तुम्ही महिनाभर त्या 1,500ची वाट बघता तुमच्या अकाउंटला पैसे कधी येतील. परंतु तुम्ही हा विचार करत का नाहीत त्या 1,500पेक्षा मी जर ते 1,500 रुपये साचून माझ्यासाठी एक स्वतःचा जर मी छोटासा असा बिझनेस स्टार्टअप केला तर मला या 1,500ची काहीच गरज नाही आहे. बरोबर आहे की नाही? मी बोलते ते खोटं आहे का सांगा मला? तुम्हाला त्या 1,500ची गरजच काही नाही आहे. कारण की जर तुम्ही महिन्याला 15,000 ते 20,000 रुपये आरामात घरून कमवू शकता, मग तुम्हाला ह्या चतकूर हिश्श्याची वाट का बघावी लागते? परंतु येत आहेत ना ते पैसे, मग तुम्ही आलतू फालतू खर्च करून का ते नष्ट करता? त्याच्यापेक्षा ते पैसे साचून किंवा घरात मिस्टराकडे मागा, आणि ते पण कर्ज म्हणून मागा. कारण व्यवहार हा व्यवहार, नाती ही नाती. कर्ज म्हणून मागा. मला बिझनेस स्टार्टअप करायचा आहे, माझा बिझनेस सक्सेसफुल झाल्यानंतर मी तुम्हाला परत रिटर्न करणार आहे. ह्या बोलीवरती मिस्टरांकडून त्या 1,500 ॲड करून पैसे घ्या. 3,000चा बिझनेस स्टार्टअप करा. तुम्हाला 1,500 रुपये येण्याची वाट बघावी लागणार नाही. कारण की स्वतःची मालकीण तुला स्वतः व्हायचे. त्याच्यामुळं ही 1,500ची वाट बघणं सोडून द्या आणि आपल्या अकाउंटवर 20,000 ते 30,000 रुपये महिन्याला कसे गोळा होतील याचा तुम्ही नक्की विचार करा. कारण की आता बघा, दर महिन्याला बघा, आता आम्ही स्टेशनला बघतोय की हप्ता कधी येणार, सप्टेंबरचा हप्ता कधी येणार, सप्टेंबरचा हप्ता कधी येणार, हेच विषय लोकांना सुरू असतात. म्हणून मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवला आहे की हे तुम्ही मनातच आणू नका. येणार आहेत ते कुठं जाणार नाही, पैसे आपले कुठेही जात नाहीत. पण त्याची वाट न बघता त्यात वाढ कशी होईल याचा तुम्ही नक्की विचार करा आणि स्वतःची मालकीण स्वतः व्हा. कारण की आपण रोटी म्हणजे भाकरी बनवण्यापासून ते कमावण्यापर्यंत इतकी सहनशक्ती आपल्यात आहे जी पुरुषामध्ये कधीच नाही आहे. आपण बाहेर जाऊन कमवून पण आणू शकतो आणि त्यांना तयार करून घालूही शकतो. म्हणून आपल्यामधली नारी शक्ती ओळखा आणि नारी शक्तीचा उपयोग करा. कारण की 1,500ची वाट नक्कीच तुम्ही पाहणार नाहीत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, आणि तुमचा थोडासा का होईना पण घरून बिझनेस स्टार्टअप करणार आहेत. हे तुम्ही नक्की आणि नक्की करा.